नमस्कार, नमस्कार, नमस्कार. मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथमध्ये तुमचं स्वागत करत आहे. आपण करतोय निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स याचं ॲनालिसिस आणि आज जर मित्रांनो तुम्ही बघाल, तर खूप जबरदस्त असा सेशन होता आणि खूप छान मार्केटनी अपसाईड दिलं. काल आपण जे पाहत होतो, जर तुम्हाला माहिती असेल, आपण काल दाखवत होतो बघा, त्यानुसार एकच सेकंड. त्यानुसार जर तुम्हाला मी सांगितलं की हा बॉटम बनवलाय. बॉटम कसं बनवलं जर तुम्ही नीट बघाल, तर मार्केट लोअर लो लोअर लो बनवत बनवत आलेला आणि आज जर तुम्ही बघाल, तर त्यांनी एकदम शार्प मुवमेंट दिली आणि सगळ्यांना आहे ना, जे सेलर होते सगळ्यांना ट्रॅप केला मित्रांनो मार्केटने, आणि हेच असते सरप्राईज मूव. ठीक आहे. काल आपण आणखीन एक गोष्ट डिस्कस केली होती. कुठली डिस्कस केली होती? तर हा जो आहे, हा बॉटम आहे आणि हा एक बॉटम आहे. डबल बॉटम बनलेला आहे. इथून मार्केट मे बी त्याला सपोर्ट येईल आणि तो वर जाईल. ही आपली शक्यता होती आणि त्यासाठी आपण ह्या 3 लेव्हल काढल्या होत्या 26,100 पर्यंत. आणि जर तुम्ही नीट बघाल, सकाळीच त्यांनी आपला रेड झोन बाहेर गेला आणि तिथून त्यांनी शार्प मुवमेंट देत देत तो वन साइड मुवमेंट आज मार्केटमध्ये मिळाली. अशी वन साइड मुवमेंट जर तुम्ही नीट बघाल, तर प्रत्येक वेळेला येते का? नाही. खूप रेअरली अशी वन साइड मुवमेंट मिळते मार्केटमध्ये. तर ती आज आपल्याला मिळालेली आहे. ठीक आहे. आणि ज्यांनी काल जो व्हिडिओ आपला बघितला असेल, त्यानुसार समजा जर का थोडासा ट्रेड मारायचा प्लॅन केला असेल, तर त्यांना थोडंसं सोपर झालं असेल. ठीक आहे. आज आता आजचा आपण लेवल काढूया आणि आज थोडंसं मे बी व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, कारण जर तुम्ही नीट बघाल, हा हाय आणि हाय म्हणजे ऑलमोस्ट काय झाला, त्याने एका दिवसात जी कॅप्चर केली, जी 5-6 दिवसाची होती ती कॅप्चर एका दिवसात केली. जवळजवळ जर तुम्ही नीट बघाल, 320 पॉईंट निफ्टी वाढलेलं आहे. 320 पॉईंट म्हणजे निफ्टीची रेंज काय, डेची रेंज काय, तर 150 पॉईंट ते 200 पॉईंट ही रेंज आहे. आणि जवळजवळ त्यांनी डबल क्रॉस केलेलं आहे. याचा अर्थ काय, की मे बी उद्या हा साइडवेज थोडासा होऊ शकतो. ठीक आहे. साइडवेज होऊन बेरीज जाऊ शकतो. ठीक आहे. किंवा साइडवेज होऊन थोडासा खाली पण येऊ शकतो. त्याच्या मागचं कारण काय आहे? तर उद्या आज जी मुवमेंट मिळाली ती खूप शार्प मिळाली. ह्या संकेत काय सांगतो, तर मार्केटमध्ये काहीतरी गुड न्यूज येण्याचे चान्सेस आहेत किंवा आले असेल सुद्धा. आपल्याला नाही माहिती. पण चार्टवर दिसतं मित्रांनो. चार्टवर दिसतं इतकी बुलिश मोमेंटम आले, तर काहीतरी मार्केटमध्ये गुड न्यूज येण्याचे चान्सेस आहेत. दुसरी की इतका मोमेंट आल्यानंतर थोडासा इथे मार्केटने टाइमपास केला पाहिजे आणि त्यानंतर त्यांनी अपसाईडला गेलं पाहिजे आणि हा त्याचा ऑल टाइम जो आहे 26,245 तो त्यांनी ब्रेक करून नवीन झोनला जाण्याचे फुल चान्सेस आहेत आणि नवीन हाय बनवण्याचे फुल चान्सेस आहेत निफ्टीमध्ये. कारण बँक निफ्टी ऑलरेडी ऑल टाइम हाय केलेलं आहे. फक्त निफ्टीला करायचं आहे आणि ते मला असं वाटतं की आता होण्याचे फुल फुल चान्सेस आहेत. पण चला तर मग आपण पहिले लेवल ड्रॉ करून घेऊया. लेवल ड्रॉ केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की काय आहे. तर लेवल काय आहे, सर्वप्रथम जो हाय आहे तो मार्क करतो. 26,150 दिसलं. इथूनच बघा तो सारखा फिरत होता, म्हणून आपण तो कन्सिडर करतोय की हाच झोन जो आहे तो आपण एक रेड झोन म्हणून मार्क करूया उद्यासाठी. त्यानंतर कुठून कुठून पुलबॅक आलं त्याच्यावर करूया. पहिलं तर 26,100, जो 26,100ला जर तुम्ही नीट बघाल ना, की तिथे आल्यानंतर त्याला जो रॉकेट लागला तो खूप जोरात त्यांनी पॉइंट द्यायला सुरुवात केली. त्यानंतर 26,028,
26,067. तर खाली जर आला तर ह्या 3 लेवल आहेत. 26,028 जी आहे, 26,030 धरून चला. हे 26,030 आपल्याला मॅक्स टार्गेट येऊ शकतो. आणि इथे जर आल्यानंतर तुम्ही जर नीट बघाल, इथूनच त्याला आहे ना बुलिश मोमेंटम पकडतोय. आणि इथूनच त्याने एकदा रिट्रेस केलं 26,100ला. आणि जर उद्या मार्केट थोडासा खाली येऊन 26,100 पर्यंत जर आला, तर मित्रांनो चांगली बुलिश ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळू शकते. ठीक आहे. तर वरती एकदम सिंपल आहे. म्हणजे जर सांगायचं म्हटलं तर वरती राऊंड लेवललाच आपण करणार आहोत. जर हाय ब्रेक केला तर वरच्या लेवल काय आहेत? तर का इथे मार्केट थोडासा टाइमपास करून ह्या पद्धतीने जर वर गेला तर 26,300, 26,350 आणि 26,400 ऑल टाइम हाय पर्यंत सहज गाठू शकतो उद्याच. कारण उद्या संधी सुद्धा आहे. कारण उद्या सेन्सेक्स मध्ये एक्सपायरी आहे आणि एक्सपायरीला थोडासा व्हॉलेटाईल होऊ शकतो. पण मित्रांनो लक्षात घ्या, इथे जो आहे 26,250 ला हा रेजिस्टन्स आहे. इथूनच मार्केट खाली आला होता. ठीक आहे. आणि पुन्हा आता त्या रेजिस्टन्सला काय होतो, रिस्पेक्ट मिळेल. आणि हा रिस्पेक्ट मिळाल्यानंतर असा प्राइस ऍक्शन करून डब्ल्यू पॅटर्न किंवा कप अँड हँडल पॅटर्न जर करून ब्रेक करतोय, तर आपल्याला वरचे मिळू शकतात टार्गेट. आणि मार्केट ओव्हरऑल जर बघाल तर एका दिवसात पूर्णपणे त्यांनी सिनेरिओ बदली करून टाकले आणि पूर्णपणे ग्रीन झालेलं आहे. आज आपण बँक निफ्टीकडे जाऊया आणि त्यानंतर आपण सेन्सेक्सची एक्सपायरी आहे उद्या. तर त्याच्यावरती आपण काय प्लॅन करणार आहोत ते सुद्धा आपण प्लॅन करणार आहोत मित्रांनो. बँक निफ्टीचं जर सांगायचं म्हटलं तर बँक निफ्टीने ऑल टाइम हायला क्लोजिंग सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे. आणि खूप जर तुम्ही नीट बघाल त्याची प्राइस ऍक्शन जर बघाल, जसं वरती गेला आणि त्याने की आपल्याला दिसलं, तिथेच त्याने केलं. आणि आता आपल्याला काय पाहिजे आहे की उद्या कुठे ओपनिंग होते आणि कशा पद्धतीने त्याच्यात आपण काम करतोय. एक आयदर वर जाईल किंवा आयदर थोडासा खाली येऊ शकतो 59,000 पर्यंत. इथपर्यंत येण्याचे चान्सेस आहेत. कारण आज मार्केटने खूप वन साइड मुवमेंट दिली. त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने येण्याचे चान्सेस आहेत. दुसरं, आपण काल जे आपण बोललो सुद्धा की बँक निफ्टी मध्ये खूप छान मुवमेंट बनते निफ्टीपेक्षा. ठीक आहे. तर ही रेंज आपण लावूया 59,300, 59,300 ते 59,550 ही रेंज आपण लावूया निफ्टीसाठी, बँक निफ्टीसाठी. आणि लेवल आता ड्रॉ करतो. मोठ्याच लेवल येत आहेत मित्रांनो खाली पण. कारण आणि वरती मात्र राऊंड लेवल साठीच आपण करणार आहोत. राऊंड लेवल काय आहे? तर 57,700, 59,700, 59,800 आणि 60,000 सुद्धा जाऊ शकतो उद्याच्या सेशनमध्ये. कारण उद्या संधी आहे तशी. कारण बँक निफ्टी सेन्सेक्सची एक्सपायरी उद्या. आपल्याला काय पाहिजे आता बघा, जर निफ्टीनी आहे ना, बँक निफ्टीनी थोडासा टाइमपास केलेलाच आहे आज दिवसभर जर नीट बघाल तर. आणि हायर साईडला दिलाय. आता समजा जर का आपल्याला इथून अजून थोडासा टाइमपास करून जर ब्रेक करतोय, तर 57,000, 59,700, 800 आणि 900 आणि 60,000 पर्यंत इझिली मूव्ह आपल्याला मिळेल. आणि जर का हाच या चॅनलचा समजा ब्रेक जर केला ना त्यांनी, आणि एक टप्पा खाऊन या पद्धतीने जर काय प्राइस ऍक्शन बघते, 59,300 ब्रेक करतोय, तर 59,000 पर्यंत सहज येऊ शकतो. 200 पॉईंट 300 पॉईंट इझिली बँक निफ्टी येऊ शकतो. पण जास्त व्ह्यू काय आहे, तर आपल्याला वर जाण्यासाठी आहे. तर वर जाण्यासाठी आपण त्याच्या ट्रेड शोधणार आहोत. ठीक आहे.
बघूया उद्या काय होतं. आणि समजा जर का गॅप अप जर झाला तर गॅप फिल होऊन द्या. गॅप फिल होऊन जर इंट्राडे हाय ब्रेक करतोय तर आपण त्याच्यामध्ये एंट्री घेणार आहोत बाईंगसाठी. आणि जर गॅप डाऊन होतोय, गॅप डाऊनला पण सेमच आहे, गॅप फिल होऊन दे आणि लो ब्रेक होऊन दे. जोपर्यंत लो ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण एंट्री घेणार नाही खालच्यासाठी. कारण गॅप डाऊन होऊन पुन्हा तो रेड झोन मध्ये जाईल आणि रेड झोन मध्ये गेल्यानंतर जोपर्यंत रेड झोन ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण एंट्री घेणार नाही वर किंवा खाली. ओव्हरऑल जर बघितलं तर बँक निफ्टी आपण थोडेसे बुलिश आहोत निफ्टीपेक्षा. आज निफ्टी सुद्धा बुलिशच आहे. ऑल टाइम हाय जवळ आलाय आणि ऑल टाइम हाय तो लवकरच अचीव करेल. चला तर सेन्सेक्स मध्ये जाऊया. या साहेबांची उद्या एक्सपायरी आहे, तर एक्सपायरीला काय मुवमेंट मिळतोय हे पण आपण उद्या पाहणार आहोत. ठीक आहे. तर सेन्सेक्स जबरदस्त मुवमेंट मिळाले आज मार्केटमध्ये. जर सांगितलं तर सगळ्याच मुवमेंट चांगल्या होत्या. आता सेन्सेक्स मध्ये जर बघितलं तर 85,400 ते 85,800 जर रेंज बघितली आपण. 400 एक राऊंड लेवल बघूया आपण. पण 85,400 ते 85,000. आता 800 का घेतले तर ह्याचा जर हाय तुम्ही बघाल तर तोच आहे. म्हणून आपण हे पकडलेलं आहे आपण. ठीक आहे. हा आपल्याला एक रेड झोन मिळालेला आहे. रेड झोन कुठल्या बेसिसवर घेतलाय जर तुम्ही नीट बघाल तर हा बघा ऑल टाइम हाय जो आहे. ठीक आहे. सॉरी, हा जो हाय आहे जो प्रिव्हियस हाय बनवला आणि तिथून सेलिंग झालंय, आता त्याच रेंजला पोहोचलाय. त्यामुळे तो आपण हाय घेतलाय की समजा जर काय ते ब्रेक करतोय तर मात्र आपल्याला नवीन हाय मिळेल. आणि नवीन ऑल टाइम हाय पण सेन्सेक्स सुद्धा बनवेल निफ्टी प्रमाणे. चला तर मग लेवल आपण ड्रॉ करून घेऊया. सिंपल आहे, आपण राऊंड लेवललाच रिस्पेक्ट करणार आहोत. 86,000, 86,250 आणि 86,500 पर्यंत आपण प्लॅन करतोय जाण्याचा. त्याच पद्धतीने जर खालचं आपण बघितलं, खाली जर आपण प्लॅन करतोय तर 85,000 जर इथून ब्रेक करतोय, थोडासा वेळ घालून एक टप्पा खाऊन जर ब्रेक करतोय तर 85,200, 85,100 आणि 85,000 आणि 84,880 पर्यंत सहज जाऊ शकतो सेन्सेक्स. कारण उद्या एक्सपायरी आहे. आज ऑलरेडी एक मोठा मूव मिळालेला आहे. रेजिस्टन्स जवळ सुद्धा आहे. जरी मार्केटमध्ये सीन सगळे, लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा मार्केटमध्ये सगळेजण बुलिश असतात तेव्हा थोडंसं थांबा आणि विचार करा की का बुलिश आहेत. नक्कीच आहे की आपल्याला ट्रॅप आहे. तर ह्याचं पण तुम्ही लक्ष ठेवा. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जेव्हा कधीही तुम्हाला शेअर मार्केटमध्ये ट्रेड करायचं असेल तर तुम्हाला थोडंसं शिकायला पाहिजे. आयदर तुम्ही माझ्याकडे शिका किंवा अजून कोणाकडे शिका, पण शिकूनच ट्रेड मारा, जेणेकरून तुमची अॅक्युरेसी येईल आणि तुम्ही ट्रॅप होणार नाही मित्रांनो. ठीक आहे. हे होतं उद्यासाठी. आता आपण ओआय बघणार आहोत. ओआय पण मी काढून ठेवलेलं आहे. जर तुम्ही नीट बघाल आता आहे 85,700 ला. तर 85,700 ला किती आहेत तर जवळजवळ इथे राऊंड लेवल जर बघाल तुम्ही तर 7.83 लॅक्स आहेत. आणि इथे जर तुम्ही नीट बघाल तर 700 ला 11 लाख आहेत आणि 600 ला 10 लाख आहेत. इथे आहेत मोठा मोठा तिथल्या तिथेच आहे. पण रेजिस्टन्स कुठे आहे ते मी तुम्हाला दाखवतो. 85,500 ला जर तुम्ही नीट बघाल तर जवळजवळ 19 लाख आहेत. आणि इथे वरती जर आपण बघितलं तर 85,700 ला आहेत. आणि ह्या रेंजमध्ये राहू शकतो जोपर्यंत मार्केट. तर त्या पद्धतीने आपण प्लॅन करणार आहोत सेन्सेक्समध्ये सुद्धा. ठीक आहे. हे होतं निफ्टी, बँक निफ्टी. सेन्सेक्सचं उद्या आपण बघूया सेन्सेक्सची जी एक्सपायरी आहे ती कशा पद्धतीने होते आणि आपण
त्याच्यामध्ये कशा पद्धतीने प्ले करणार आहात तुम्ही सगळेजण. थँक्यू.